ही आपली गव्हाची कुरडई घरच्या घरी बनलेली. पहा सुंदर अशी कुरडई झालेली. अशी सुंदर कुरडई झालेली. मध्ये बालशंकर किचन मध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे. आता आपण करणार आहेत गव्हाच्या कुरडया. त्याच्यासाठी आपण 3 दिवस झाले गहू भिजलेत. हे पहा असे. आता आपण याला स्वच्छ धुवून घेणार आहे. गव्हाला धुतल्यावर मिक्सर मधून दळून घेणार आहे. हे पहा गहू असे टम फुगलेत एकदम. हे पहा असे सुंदर गहू फुगलेत. ऑर्गेनिक गहू माझ्या शेतातले आहेत. आता याच्या कुरडया बनवणार आहे मी. आज मी याचा चीक घेणार आहे आणि उद्या चीक शिजून कुरडया बनवणार. आता हे आपण असे गहू काढून घ्यायला लागलो चाळणीत. असं नळाखाली स्वच्छ धुवून घेऊ याला, कारण आपले गहू आता 4 दिवस झाले भिजलेले आहेत. 4 दिवस भिजत होते. आता हे असे धुवून घेतले की आपण याला पाणी काढून घेऊ. पातेल्यात असं टाकून घेऊ याला. हे पहा असे करून आपण हे सगळे गहू स्वच्छ धुवून घेऊ. गहू स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता आपण हे मीठ घेतलं असं एवढं, कारण आता आपण मीठ जर नाही टाकलं तर आपली चिक्की पडती आणि आपला जे चिक निघायचा ते याच्यातच घुटमळून जातो. त्यासाठी आपल्याला हे मीठ असं सगळ्या गावात टाकून घ्यायचं. हे पहा असं. आणि आता आपण मिक्सर मधून दळून घेऊ गहू. असे आपण आता मीठ मिक्स करून घेऊ आणि असे थोडे थोडे टाकू भांड्यात असे. आणि थोडं पाणी घालायचं याच्यात असं. आता आपलं असं पाणी घालून आपल्याला हे असं आपल्या दळल्यावर आपल्याला असे गहू मिळतात दळून निघलेले. हे पहा असे. आता आपण हे परातीत पाणी टाकलं याच्यामध्ये असं घालून घेऊया. असं टाकून असं पाण्यात मिक्स करायचं. हे पहा असं. हे पहा असं आपले गहू सगळं दळून घ्यायचं आणि पातेल्यात गाळून घ्यायचं. त्यातलं असं गहू धुवून घेऊ दळलेले. हे पहा कुरडयाचे असं. असं आपण दळायचं आणि धुवून घ्यायचं. पहा आता हे आपलं हे आपल्याला धुतल्याच्या नंतर असं मिळतं. हे पहा सगळा चिक निघला त्याच्यातला. आता आपण हे असा गाळून घेऊ पातेल्यात. असं आपण आता हे गाळून घेऊ. हे पहा गळल्याच्या नंतर आपल्याला असा चिक मिळतो.
आपल्याला डबल गाळावा लागतो कपड्यानी वापस, तेव्हा आपल्या कुरडया पांढऱ्या शुभ्र येतात. हे पहा, बघुल्याला कपडा बांधून घेऊ, कारण आता आपल्याला कपड्यानीच गाळणे, मग पांढऱ्या शुभ्र कुरडया येतात. असं घट्ट बांधून घेऊ आणि असं हळूहळू हळूहळू आपण पातेल्याने याच्यात सोडू. असं हे पहा, असं आपल्याला कपड्याने गाळावं लागतं. अधूनमधून आपल्याला याच्यात हात टाकावा लागतो असा, कारण हे आता गळायला अवघड असतं. असं आपल्याला हळूहळू हळूहळू सगळं गाळून घ्यावं लागतंय. असं आपल्याला घरच्या कुरडया खायच्या असन तर हे सगळा कुटाणा करावा लागतो, तेव्हा आपल्याला घरच्या कुरडया खायला मिळतात. हे पहा, हे असं आपली ताम निघती, ही अशी. ही पहा, याच्यामुळं कुरडया लाल येतात, म्हणून आपल्याला हे कपड्याने गाळावं लागतंय. असं आपण हे काढून घेऊ. आता हे आपण चाळणीने चाळलं पहिलं, चाळणीच्या नंतर आपण आता हे कपड्याने चाळून घेतलं, आणि आता हे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण. आणि आता ह्याचं रात्रभर आपण हे झाकून ठेवायचं, आणि झाकल्याच्या नंतर सगळं वरती पाणी, मग सगळी चिक्की खाली जाऊन बसल. नंतर वरचं पाणी आपण ओतून देऊ, आणि जेवढी प्युअर चिक्की असेल त्याच्या आपण कुरडया बनवू. अशी आपली ही सगळी प्रोसेस असते. आता आपण हे काल कुरडईचं तयार केला चीक, आज आपण याची कुरडई बनवणार आहेत. कुरडईचं साहित्य पाहू. हे आपला चीक आहे गव्हाचा. हे पहा, असा पाणी काढून घेतलं, प्युअर चीक ठेवलाय खाली याच्यात. हे पहा, आता हे आपला गव्हाचा चीक, हे आपलं फोडणीसाठी तेल, हे जिरे, ही तुरटी, आणि हे मीठ, आणि हे आपला साच्या, आणि हे पाणी, आणि हे कुटण्याकरता आपलं उखळ. आता ही आपण एवढी तुरटी याच्यात टाकून अशी कुटून घेऊ. अशी तुरटी आपल्याला बारीक कुटून घ्यायची. तुरटी टाकल्याने आपली कुरडई छान फुगते तळताना. फोडून घ्यायचे हात घालून असा, कारण ही सगळी खाली बसलेला असतो प्युअर माल. हा बाई, अशी चिक्की आपली खाली बसलेली असती. हे पहा, याला आपल्याला काढून बारीक करून घ्यावं लागती. फार कडक असती, गव्हाचा टार्च असतो ह्यो. हे पहा, आपण पात्याला तापायला लावू. पात्याला चांगलं तापलं की मग करता येते. आता हे आपला एवढा चिक निघलाय. आता हे चाकू आहे आपला, याने हटायचा आपल्याला कुरडयाचा चीक. आता हे आपला कुरडयाचा साचा आहे, आपण इथून वरून खोलायचा, त्याच्यात चीक टाकायचा, नासा गोल गोल फिरवायचा. बाई, असं एवढं तेल घालून घेऊ. हे पहा, आपलं तेल घालून झालं की हे आपले जिरे आहेत, आपण एवढे जिरे घालून घेऊ फोडणीला असे. आता आपले हे जिरे चांगले तडतडून द्यायचे, आणि मगच आपण याच्यात पाणी घालायचं.
आता आपण हे चरबी भरून असं पाणी घालून घेऊ आणि थोडं जास्त घालायचं आणि चांगलं आदन आलं की काही पाणी काढून घ्यायचं. जर लागलं आपल्याला तर वरून टाकता येतं. आपण आता याला आपण असं झाकण ठेवू आदन येऊस्तर. हे पहा असं खळखळून आदन आलं पाहिजे तेव्हा आपल्याला कुरडाचा चीक चांगला शिजवतो. हे असं झाकण ठेवायचं. हे आदन आलेलं आहे. आपण आता ते झाकणी काढून घेऊ. हे पहा असं आपलं आदन आलंय. आता ही तुरटी आपली अशी आपल्या आदनात अशी तुरटी घालायची. हे पहा अशी. आणि हे मीठ आहे. आता हे मीठ आपण असं घालून घेऊ. हे पहा आता हे आपण चाटून असं ढवळून घेऊ. आता हे ढवळून घेतल्यावर थोडं झाकून ठेवू आपण असं. आपलं आदन आलं. आपण तुरटी घातली. आता आपल्याला चीक हाटायचा याच्यात हळूहळू. हे पहा असं सोडायचं. गरा गरा फिर, गरा गरा फिर. तू टाकते का मी हाटी ते? मम्मी तू कशी हाटशील? मी हाटी ते नाही, तू पकडते. पकड तू ते चीक टाक. टाक. आता हे आपला चीक बनायला आपल्याला थोडी मेहनत करावं लागते याला, कारण याच्यात गोळे झाले नाही पाहिजे. तर जोरात टाक ना. अजून कमी झालं मम्मी. टाकता येतं बरोबर. मम्मी थोडं पाणी टाकतेस का? आता आपण याला असं हटून घेऊ. टाक ना ते पल्ली. थांब ना, ते गोळे झालेत खूप. थोडा चिक ठेवायचा आहे का? नाही टाक. असं आपण चांगलं हटून घेऊ याला, कारण याच्यात गोळे झाले नाही पाहिजे, नाही तर मग कुरडयाची चाळणीत जाऊन बसतात. टाक तू टाक. बरं तू पकड बरं याला. सर मी हलवते. तू पकड. गोळे फोडायचे याला खेटून चाटून. उलटा चाटू धरते ती पण त्याने गोळे होते. अगं तसा धरायचा. तू याला पकड, मी चांगला हाते ते धर. पकड त्याला. थांब 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 मम्मी थांब. थांबल्यावर गोळे फुटत नसतात. असं कणा हटावं लागतं त्याला, कारण आपले चिकट गोळा झाला नाही पाहिजे. लागतंय. पकडा त्याला. बघा. बस बस बस. ही पहा आता आपली कुरडई तयार व्हायला लागली. हे पहा अशी कुरडई. फार मेहनत असते कुरडईच्या मागे. अशा गव्हाच्या सुंदर कुरडया
आपला परफेक्ट चीक झालेला आहे. तिला पूर्ण कर. खेटून खेटून घालायचं. अगं तू खूप जास्त भरलंय. तुझं ते सगळं लक्ष ते ह्याच्यात आहे. तुला कशाचं येतंय लय हात जळ. हे असा कुरडायच्या साशात चीक भरायचा. असं थोडा दाबायचा कारण ते गरम असतो. लागलं ऊन पडायला आता. धरा.